नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील साकूर बस स्थानका शेजारील प्रसिद्ध आसरा खानावळीमध्ये सोमवारी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला होता. यानंतर बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांवर घारगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. या घटनेनंतर बजरंग दलाच्या वतीनं ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी साकूर बंदची हाक देत निषेध मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर साकूरमधील मुस्लिम बांधवांनीही एकत्र येत आसरा खानावळीमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना निवेदन दिलंय. यावेळी पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनीही निवेदन स्वीकारलंय. त्यानंतर साकूरमधील ग्राम सचिवालयात पठार भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं. ही बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खिमनर, मुस्लिम समाजाचे नेते रऊफ शेख, ज्येष्ठ नेते बाळासाहेब खिमनर, थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित खिमनर, रफिक चौगुले, इसाक पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आले. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साकूर पठार भागामध्ये हिंदू मुस्लिम सलोखा कायम राहावा यासाठी उपाययोजना करण्याविषयी बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यावर लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शांतता समितीची बैठक आयोजित करण्याचं ठरलंय. तसेच बैठकीतील प्रमुख मान्यवरांनी दोन्ही गटांच्या लोकांना शांतता राखण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. त्यामुळे येणाऱ्या शांतता बैठकीमध्ये नेमकं काय तोडगा निघणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. दरम्यान निवेदन दिल्यानंतर मुस्लिम समाजाचे नेते रऊफ शेख यांनी DS न्यूज 24शी प्रतिक्रिया दिली आहे. काल जी घटना घडली ही अतिशय निंदनीय प्रकार तो त्या ठिकाणी होता. किरकोळ हॉटेलच्या बिलावरून एका ग्राहकामध्ये आणि हॉटेल व्यावसायिकामध्ये किंवा त्यांच्या कामगारांमध्ये जो काही वाद झाला त्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्तींकडून त्या ठिकाणी झाला आणि संबंधित ग्राहकांनी फोनवर काही तरुणांना बोलावून घेतलं आणि या सर्व तरुणांनी त्या हॉटेलची तोडफोड केली. त्या ठिकाणी असलेले जे काही कामगार आहेत त्यामध्ये पुरुष आहेत, महिला आहेत, यांना देखील त्या ठिकाणी मारहाण केली आणि या घटनेला पूर्णपणे एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. हा जो काही प्रकार घडला हा एक वैयक्तिक वाद त्या ठिकाणी होता. त्यामध्ये तो ग्राहक म्हणून त्या ठिकाणी जेवण्यासाठी गेलेला असता त्यांनी बिल देताना बिलावरून त्या ठिकाणी त्यांनी तो वाद निर्माण केला. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हिंदू किंवा मुस्लिम समाजाचा याच्यामध्ये संबंध येत नाही. हिंदू मुस्लिम वादाचा याला कुठलाही याला किनार नाही. परंतु वैयक्तिक वादाला काहींकडनं मुद्दाम हे स्वरूप त्या ठिकाणी देण्यात आलं आणि साकूर येथील जे काही सुप्रसिद्ध हॉटेल आसरा हे जे आहे, जे पिंटूबाई उर्फ अजीजबाई हे त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून हा व्यवसाय त्या ठिकाणी करतात आणि अत्यंत लांबून काही पुणे, आळेफाटा, नगर, संगमनेर या ठिकाणी ग्राहक त्या ठिकाणी जेवणासाठी येत असतात. अतिशय चांगली सेवा ग्राहकांना ते आजपर्यंत नेहमी त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. परंतु काही लोकांकडनं मुद्दामून गेल्या काही महिन्यांपासून, दिवसांपासून एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि याचाच एक भाग म्हणून कालचा हा प्रकार घडला असं आमच्या सगळ्या समाजाची भावना त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी आज आम्ही पोलीस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. काय मागणी केली? त्याचबरोबर हा जो काही साकूर पठार भागामध्ये हिंदू मुस्लिम हे जे काही संवादाचं वातावरण आहे हे कोण बिघडू पाहते, याच्या मागे नेमकं कोणाचा मास्टर माइंड आहे, त्यांचा हेतू काय आहे याचा देखील सखोल तपास याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. कारण हा वाद झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये अतिशय 200 ते 250 मुलांचा जमाव त्या ठिकाणी जमाव होतो. तर हा जमाव यांना कुणी बोलवलं, त्या ठिकाणी कुणी त्यांना पाचारण केलं, या सगळ्या गोष्टींचा सखोल तपास त्यामागे होणं गरजेचं आहे. कारण अशा प्रकारचे वाद होणं ही कोणत्याही समाजासाठी, मग ते हिंदू असो किंवा मुस्लिम असो, यांच्या हिताचे नाही. आणि साकूरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण असताना काही लोक जर मुद्दामहून हे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याच्यावरती निश्चितच पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, साकूर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.